आज आपल्या मनसे कार्यालयामध्ये ताई आपल्या केतवाडीतल्या रहिवासी आहे. आज ह्या मारवाडी व्यापाऱ्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे मराठीबद्दल काही गोष्टी बोलल्या. काही जवळ तुम्ही 2 मिनिटं सांगा काय बोलला. मी विमल मस्कर. मी सोमवार दिनांक 2 तारखेला मी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ह्या महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले. ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना 3 वेळा विचारलं. हा बोलतो मारवाडी में बात करने का. मी याला 3 वेळा विचारलं क्यों 3 वेळा विचारलं. तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं. अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का. तर आता ह्याच्यावर तोडगा काय. सॉरी मला ह्या बाबतीत आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे. आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे. आणि मी ही कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते. तर लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तर दिलं की हे हमारे में झगडा लगाने का काम कर रहे हैं. तर आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं. आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं. आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही. म्हणजे हा प्रश्न कुठे गेला. मी ओळखत नाही. तुम्हाला ओळखच पाहिजे का. तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का. म्हणजे ह्या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना. मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करायचा. सॉरी बोलेगा मैं क्या होगा कोई सामान लेना मेरे पास सामान लेना है. भाई बोला मैं खाली चेतन वाले भाभी था. मैंने उनको ऐसा बोल दिया कि भाभी अभी बीजेपी आ गया मारवाड़ी बोलो. तो सर इतना बोला सॉरी हो गया मेरे से ऐसा मालूम था सर. सॉरी हो गया. मारवाड़ी क्यों बोलने का. सर मराठी में बोलेंगे ना. बोला क्या मैं जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा भाई. माफ करो साहब मेरे को. मारवाड़ी बोलेगा सर मेरे मजाक में किया. भाभी था मैं मजाक. मारवाड़ी क्यों बोलते हैं.